बॉल पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडवायचं होतं ऑन साईडला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. धावा किती मिळतील? सिंगल मिळेल. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान एरणे बुद्रुक टीमचे पदाधिकारी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. एरणे गावचा तुम्ही संपूर्ण प्रवास पाहिला तर शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान हे खरं पाहिलं तर यावेळेस पाहू शकता प्रशांतचा चांगला बॉल आहे. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला वेगवान बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय प्रवीण मालुगडे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाठीमागे पाहताय. चांगला संघ या ठिकाणी बांधण्यामध्ये तोरणेवाडी टीमला यश येताना पाहायला मिळतंय. युवाची आवाज सध्याच्या घडीला टीम तोरणेवाडीमध्ये पाहायला मिळते. अंडर 22 चे खेळाडू तुम्हाला बरेचसे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. जेल होऊ शकतो का? हो, इकडे जेल झालाय. कॅचेस विन द मॅचेस. रेसने अप्रतिम कॅच पकडलाय. एक उत्कृष्ट बॉलर आहेत, परंतु त्याच दरम्यान एक चांगला झेल पकडताना या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. मोठी विकेट आली. अनिरुद्ध बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी खरं पाहिलं तर मागील सामना काही बॉल्समध्ये आपल्या बाजूने फिरवला आणि षटकारांची आतिषबाजी केली. अर्थातच मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ राहिलाय. तोरणेवाडी टीमचा प्रवास देखील चांगला राहिला. संघर्ष करावा लागतो. तुम्हाला येणारा काळ हा सुवर्णमय असेल टीम तोरणेवाडीचा. बरेचसे खेळाडू तुम्हाला उभारते पाहायला मिळतात या टीममध्ये. प्रवीण मालुगडेने चांगला खेळ सातत्यपूर्वक केलाय. आता श्रेयस आलाय. प्रशांत चांगली नेहमी या ठिकाणी खेळी त्याची राहते. बॅटिंग असो बॉलिंग असो. तुषार आहे या टीममध्ये. आता कमबॅक करावं लागेल टीम शिंदीला. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॅटची अंदरुनी हिस्सा लागला. कडा लागली होती. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल तिकडे. पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचले. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहताय तुम्ही. खूप चांगल्या पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रेक्षेपण देखील पाहताय तुम्ही. कोपरीगाव हे मैदान तुम्ही पाहताय. या मैदानावरती जास्तीच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. पिकअप स्ट्रोक आहे. बॉल थांबणार नाहीये. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फ्लॅट पॅरल स्ट्रोक. अगदी एलईडी टीव्ही पेक्षा देखील फ्लॅट मारलाय. आलाय तो षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने ऑफ साईडचा बॉल अगदी ऑन साईडला खेचून मारलाय. सुरुवात झाली रन्स येण्यासाठी. ऑन द राईज. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल हवेमध्ये आहे. लांबी आहे का? हो, इकडे लांबी देखील आहे. डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. समोर मारला. एकच मारला पण जबरदस्त मारलाय. आणखी एक दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सर्वोत्कृष्ट कोण मारतं तर ते नाव आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि त्यांनाही मानवंदना म्हणायला काय हरकत नाही. ज्या पद्धतीने हा फटका डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटनी खेळला होता. अगदी शेवटपर्यंत आपली बॅट अगदी प्रेक्षकांना दाखवली होती. बॅटचा चेहरा दाखवला होता. नीरजच्या बॅटमधून एक क्वालिटी स्ट्रोक षटकार. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली. पहा 2 षटकार आले आणि त्यानंतर या पहिल्या ओव्हरचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय मी म्हणेन. प्रोजेक्टेड स्कोर 42 आता दाखवतोय. मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर चांगला खेळ नेहमीच तो करत असतो, परंतु नीरज मोरेनी आता हात खोलले. 2 बॉल 2 षटकार आलेत. श्रेयसला गोलंदाजी मार्क होती. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. तिथून पोलचा फटका. पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. काय घडलंय या बॉलवरती पाहावं लागेल. फटका तर चांगला खेळला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. हवेमध्ये होते. हाताला बॉल लागल्यानंतर बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये आलाय. यस आणि आता पंचांनी सांगितलंय की आपण चेक करूया. आणि डिसिजन सेफ आहे. अगदी क्लिअर सेफ केलंय मी म्हणेन. क्या बात आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं कौतुक करेन विशेष
ओमकार कॅमेरामॅन 2 धावसंख्या आत्ताच्या या बॉलवरती असेल. पायात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोकची झलक पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, थोडेसे घसरत आहेत, परंतु तिकडे काय घडलंय? सिंगल दिली. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी तो दाखल करतोय. तो तो क्रश यार्कर म्हणायला काय हरकत नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अप्रतिम बॉल त्यांनी हाताळला होता. हा ऍक्शन रिप्ले पहा. अगदी पायावरती टाकलेला बॉल तो क्रश यॉर्कर म्हणायला काय हरकत नाहीये. खेळण्याचा प्रयत्न राहिला. अगदी सिंगल आली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला आहे. युवा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतात टीमसाठी. पुढचा बॉल श्रेयश. चांगलं बॅटल दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतंय. उत्कृष्ट सामना प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीमनी चांगला होमवर्क केलाय आणि दोन्ही टीम पहिली पहिली मॅच जिंकले. त्याच्याने अनुभव आला, एक्सपिरियन्स आलाय, त्याचा वापर अगदी या मॅच मध्ये केला जाईल. आपटलेला बॉल हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. झेल नाही पकडू शकेल कारण इकडे पाणी खूप आहे मैदानाच्या आतमध्ये. वेगाने बॉलवरती तुम्हाला जाता येणार नाहीये. बघता बघता पाहता पाहता या 2 धाबा कंप्लीट करताना नीरज आणि मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. एसकेची ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवशक्ती प्रतिष्ठान हिरणे बुद्रुक गावची ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. क्रिकेटसाठी जाणलं जातं हे संपूर्ण गाव. आपण पाहिलं तर सर्वात मोठी ट्रॉफी 2 तालुक्यांमध्ये याच गावामध्ये असते. मे महिन्यामध्ये ती क्रिकेट स्पर्धा आपण दरवर्षी पाहतो. अगदी आपल्या नॅचरल मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हिरणे बुद्रुक गावचं आयोजन अप्रतिम असतं. पुन्हा एकदा मुंबईमध्ये ते दाखल झालेत. फटका फसलाय. पाठीमागे गेले. बॅकफुटला गेल्यानंतर ऑन द राईज समोर खेळलाय फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल जात आहेत. 1 आणि 1चं दुहेरीमध्ये रूपांतर होईल का? हो, इकडे झालंय. थोडेसे लेट झालेत मी म्हणेन. क्षेत्ररक्षक लवकर बॉल देणं गरजेचं होतं. या षटकामध्ये दुहेरी धाबा आल्यात. एक सिंगल देखील आली. 4 बॉलच्या पाठीमागे 7 आल्या. प्रोजेक्टेड स्कोर 38 दाखवतोय. 6 बॉलच्या पाठीमागे 17 वरती नीरज चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मंदारला अजून सूर गवसलेला नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे तो 4 वरती बॅटिंग करतोय. ट्वेंटी 21 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. 2 बॉल अजूनही या षटकामध्ये बाकी आहेत. नीरज मोरे यावेळेचा बॉल लेग साईडला पंच केलाय. बॉल पाठीमागे जाईल का हे पाहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल आपण जर पाहिला आतमध्ये आहे. धावा किती घेतल्या जातील? 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठे फटके आलेले नाही आहेत. आपण जर विचार केला या मॅचचा तर सामना यानंतर कोणता खेळणार आहोत त्याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला, नवीन फ्रेश 2 संघ असतील. या 2 संघ टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत आणि इरणे 11 आणि SBCC कुरोशी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल आणि यानंतर सेमी फायनल आपण खेळवणार आहोत. हो हो, काय वेगाने बॉल टाकलाय. वा बाई वा. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टॅलेंट आहे. टीम तोरणेवाडीचं षटक संपलं. चांगली गोलंदाजी केली. केवळ 9 धाबा खर्च केल्या. शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऑफ साईडचा बॉल त्याला अति वेगाने टाकलं. पाठीमागे प्रवीण वालोगडे देखील या बॉलला पकडू शकलेले नाहीयेत. इतका वेग या बॉलच्या पाठीमागे होता. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. सॉलिड बॉलिंग केली. युवा खेळाडू आहे. 23 धावसंख्या. 23 वरती एक शिंदी टीम. अडचणीमध्ये संघ सापडलाय. तितकाशा धावा झालेल्या नाही आहेत. परंतु आता मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकासाठी बॅटिंग करतील. टीम तोरणेवाडीचे आधारस्तंभ ज्यांना म्हटलं जातं, शिवाजीदादा जाधव यांना तुम्ही अगदी ग्राउंड मध्ये पाहताय. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पाठीमागे आपण काय घडलंय तर स्वतः बॅट्समन अगदी मैदानाच्या आतमध्ये कोसळलेत. लागलेत का? लागलंय का त्यांना पाहावं लागेल. थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मंदार मोरे कोसळलेत पहा. थोडंसं लवकर जावा. पाण्याची देखील व्यवस्था करा. स्ट्रोक मारल्यानंतर ते अगदी दोन्ही पाय सटकले आणि त्यानंतर अगदी क्रीजवरती अगदी झटकन आपटलेत. मोठी इजा नसावी.
विनंती करूया की मोठी दुखापत असेल ना तर हॉस्पिटलला घेऊन जावा तुम्ही प्लीज. तो ज्या पद्धतीने मंदार मोरे याला पण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी दाखविल ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रोक केला. हा यॉर्कर बॉल होता, त्याला खुदून काढलं होतं आणि त्यानंतर मात्र काय घडलं, तर त्यानंतर पाठचा पाय त्यांचा सटकला. त्यानंतर अगदी हातावरती ते कोसळताना आपण पाहिलं त्यांना. नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. जयेश मोरे मैदानाच्या आतमध्ये एक सीनियर क्रिकेटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहा मंदारला जास्त दुखापत होऊ नये आणि थोडी काळजी घ्या. अनिरुद्ध आपण जास्त दुखापत असेल तर हॉस्पिटलाइज व्हा अशी नक्की आम्ही तुम्हाला विनंती करू. चला बरोबर सामना सुरू करतोय आपण. जयेश मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिला बॉल झालाय. ओ फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट हिट देखील केलं परंतु इकडे बाल बचावलेत मी म्हणेन. नीरज नीरज चांगली बॅटिंग करतोय. 8 बॉलच्या पाठीमागे 19 वरती तो बॅटिंग करतोय. धाव फलकावरती 24 धावसंख्या, 1 विकेटचं पतन. टीम शिंदे बॅटिंग करताना प्रथम आपण पाहतोय. स्पर्धा पाहताय तुम्ही शिवशक्ती ट्रॉफी 2026 एरणे बुद्रुक गावची ही क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल. बॅटची कडा. पहिल्या स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील आले. मंदार मोरे अगदी दुर्भाग्यपूर्ण तिकडे आउट होताना पाहायला मिळाला. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश मोरे आले. नीरज आता स्ट्राईकला आलाय. नीरजला हात खोलावे लागतील. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. फुल टॉस होता लेग साईडला. हा बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईड +1 अशा 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 27 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 27 आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इकडे समाप्त झाला. म्हणजे 3 बॉल आहेत. या 3 बॉलमध्ये मोठे 2 स्ट्रोक येणं गरजेचं असेल टीम शिंदीचा आपण विचार केला तर. चांगली गोलंदाजी करावी लागेल मयूरला. आतापर्यंत तोरणेवाडी टीमचा खेळ चांगला राहिलाय. फटका फसलाय. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला बॉलला टर्न केलं होतं. तितकीशी ताकद नव्हती. टायमिंग नव्हतं. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. काय घडलंय इकडे रनआउट स्वरूपामध्ये आणखी एक विकेट. जयेश मोरे रनआउट स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतील. चला नवीन बॅट्समन. सिंगल रन आले. 28 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. मंदार मोरेला थोडीशी दुखापत झाली. काळजी घ्या मंदार मोरे स्वतःची. क्रिकेट होत राहील मित्रांनो. आपलं आरोग्य महत्वाचं आहे. जगात सर्वात मोठी संपत्ती कोणती हा प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर मी सांगेन आपलं स्वतःचं आरोग्य हे महत्वाचं आहे. त्यानंतर बाकी गोष्टी. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 वरती 2 शिंदी प्रथम बॅटिंग करतायत. नीरज मोरे. या वेळेचा बॉल हा पण पूल केलं. या बॉलला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच मात्र पकडले. नीरज मोरे बॅड लक मी म्हणेन कारण बॉल सरळ आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षकाला शोधत गेला. विकेट आली आणि हीच ती महत्वाची विकेट. खेळाडू बाद. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेमध्ये होताना आपण पाहतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि पूजा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा वसंतदा शिंदे आपलं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम सुस्वागतम. चांगल्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला या संपूर्ण सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट आली. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 28 वरती 3 अशी स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. फर्स्ट बॅटिंग टीम शिंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सत्यमन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. अंतिम बॉल आखरी गेंद. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, फटका तितकासा चांगला नाहीये. एक सिंगल मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये? आणि इकडे रनआउट स्वरूपामध्ये आणखी एक विकेट मिळते. 29 झाल्या, 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. तोरणेवाडी टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स या पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम तोरणेवाडी 30 धावांचं टार्गेट. चला टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी आपल्याला विनंती आहे. चला विनंती करूया श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कृषी आणि एरने टीम, आपण या टॉस साठी कॅप्टन या टॉस साठी टॉस केलं जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आम्ही त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडीला देखील विनंती करू की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. SBCC कुरुशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम एरणे असा सामना आहे. टॉस करूया. या दोन्ही टीम टॉस साठी या. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चांगला खेळ टीम तोरणेवाडीचा आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला युवाची हवा KSK मध्ये पाहतोय आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं ना, टीम तोरणेवाडीने विकास केलाय स्वतःच्या टीमचा. तोरणेवाडी टीमची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. तोरणेवाडी टीमने एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चांगला खेळ राहिला. 30 धावांचं टार्गेट आहे. आता या सामन्यामध्ये पाहूया काय घडत आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एक बलाढ्य संघ शिंदे टीमच्या विरोधामध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सामन्याला पण सुरुवात करूया. चला थोडीशी घाई करा शिंदे टीम. मंदार मोरेना जास्तीची दुखापत असेल तर अनिरुद्ध मोरे त्यांना आराम करू द्या. कुठलाही खेळाडू या ठिकाणी दुखापतग्रस्त होऊ नये अशी आपण अगदी प्रत्येक संघाला विनंती करूया. रिस्क घेऊ नका मित्रांनो, कारण पावसाळी क्रिकेट आहे. बरेचसे स्पर्धा आहेत इथून पुढे येणाऱ्या. त्यानंतर टेनिस क्रिकेटचा आगाज देखील थोड्याच दिवसामध्ये होताना पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही फिट राहा. तुम्ही फिट राहाल तर तुम्ही हिट राहाल. याच्यासाठी स्वतःची काळजी घ्या. सामन्याला करूया सुरुवात आपण. स्ट्राईक एंडला तुषार आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत ही जोडी टीम तोरणेवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला एरणे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान एरणे बुद्रुक आयोजित आपण शिवशक्ती चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 30 धावांचं टार्गेट. कोण जिंकणार हा सामना? पहिला बॉल तुषार साठी. स्ट्राईक गोलंदाज आपण टीम शिंदेकडून पाहतोय. सार्थक. पहिला बॉल उसळता टाकलाय. आन्सर नाहीये, उत्तर नाहीये आणि
पंचांच्या माध्यमातून सांगितलंय 1 फ्रॉम दी ओव्हर. पहिला बॉल आता मात्र 1 फ्रॉम दी ओव्हर आल्यानंतर आता हा बॉल तुम्हाला पुन्हा इकडे हाताळता येणार नाहीये. SBCC कुरुशी आणि एर्ने टीम टॉससाठी या. शेवटचा कॉल असेल तुम्हाला मित्रांनो. हा बॉल पुढे टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे विकेट मिळू शकली असती. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्राईकला तुम्ही तुषारला पाहू शकता ज्या पद्धतीने तो स्ट्रीक झालाय. क्या बात आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. पहिली धाव तर आली आहे दुसऱ्या बॉलवरती. टप्पा पडला, वेगाने बॉल अगदी स्टिकर एंडला लागतोय, कोणतीही रन नसेल आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सार्थकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेल बॉलिंग सार्थक, नेहमी तो चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय. हे षटक महत्वाचं आहे टीम तोरणेवाडीसाठी आणि टीम शिंदेसाठी. या षटकामध्ये धाबा आल्या नाहीयेत. फटका तुम्ही पाहू शकता, पुढे खेळलाय डाऊन द ग्राउंड. प्रशांतच्या बॅटमधून एक क्रॅकिंग जबरदस्त षटकार आलाय. चर्चा केली आपण सार्थकच्या बॉलिंगची, आता चर्चा करावी लागेल प्रशांतच्या बॅटिंगची. लाजवाब स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड, समोर केलेला फटका, टायमिंग प्रॉपर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक आकर्षक षटका ठोकलाय प्रशांतनी. आणखी एक चांगला बॉल आहे, टप्पा पडला, वेग आहे जयेश मोरे यांच्या हातामध्ये. हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. धावफलकावरती 7 आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 13 बॉलमध्ये 23 ची गरज आहे. या मॅच मध्ये एक चांगली लढत तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळते. टी पॉट टॅग जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना दोन्ही टीम यावेळेस पॉइंटला खेळायचं होतं. फटका तर खेळलाय, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. भाग मिल्का भाग, गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे. आणखी एक मोठी धडक होऊ शकली असती आणि झाले मला वाटतंय. या गोष्टी तुम्ही टाळा मी म्हणेन मित्रांनो. थोडंसं कॉल द्या एकमेकाला आणि रिस्क नको. क्रिकेटमध्ये रिस्क घेऊ नका, पावसाळीमध्ये तर घेऊच नका मी म्हणेन. बऱ्याचशा दुर्घटना आपल्याला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि त्या कारणाने पावसाळी क्रिकेट बरेचसे खेळाडू तिकडे टाळताना देखील पाहायला मिळतात. 9 धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. आता इथून पुढे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची गरज या सामन्यामध्ये. कोण जिंकेल हा सामना? शेवटच्या बॉलवरती जाईल का सामना? अजूनही आपण पाहतोय सकाळपासून एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि ही ती मॅच आहे का हे देखील पाहावं लागेल. 12-21. नीरज मोरे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. तुषार, प्रशांत 4 बॉलच्या पाठीमागे 8 वर खेळतोय. अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय बॉल, वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये येते. टाळ्यांचा प्रतिसाद घेतोय टीम तोरणेवाडीकडून, कारण अशाच एक्स्ट्रा धाबा त्यांना हव्या आहेत जिंकण्यासाठी. सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर या 20 धाबा पूर्ण कराव्या लागतील. ओहो, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वेग आहे, उसळी घेणारा बॉल, पाठीमागे यष्टीरक्षक चुकी करतो, एक सिंगल येते. महत्वाच्या धाबा आहेत या आणि या महत्वाच्या धाबांनी टीम तोरणेवाडी पुढे चालले. 11 बॉल आणि 19 धावांची गरज. यावेळेस अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाय बिलकुल चालत नाहीये, जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फुटवर्क नाहीये, नो फुटवर्क नो रन. कोणती रन इकडे मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तोरणेवाडी टीम विचार करत असेल हा सामना आपण जिंकलो पाहिजे, सेमीफायनल खेळलो पाहिजे, रन्स बनवाव्या लागतील. ओ पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. आता टाळ्यांचा प्रतिसाद समोरच्या टीम कडून येतोय. शिंदे टीम. मंदार मोरे इंजर्ड झालाय, परंतु संघ मात्र थांबलेला नाहीये. चांगलं क्रिकेट. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. नीरज मोरेचा प्रयत्न आहे ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकायचे, अवे फ्रॉम द बॉडी. जास्तीचं बॅट्समनला खेळवायचं आणि तोच ते मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी.
या वेळेचा बॉल समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय, आडव्या बॅटचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषेच्या पार. तुषारच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद फुकणारा येतोय षटकार. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. गरज होती टीमसाठी. एकच मारलाय पण चांगला मारलाय. षटकार आलाय. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग नाही. एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. नाही इकडे, परंतु काय घडलंय पहा. त्या क्षेत्ररक्षकाला काहीच करायचं नव्हतं. तो क्षेत्ररक्षक तिकडे कोसळलाय खाली. पावसाळी क्रिकेट आहे आणि आज पाऊस चांगला पडलाय त्या कारणाने मजा येते. आणि हो, गटारी देखील संपले. श्रावण मास सुरू झालाय मित्रांनो. आता तुम्ही असं पडलं नाही पाहिजे. पुढचा बॉल. फटका चांगला ऑन साइडला. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आहे. एलईडी टीव्ही पेक्षा देखील फ्लॅट मारलाय. बॉल निघून चालला सीमारेषेच्या पलीकडे. त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी टीम सेमी फायनलच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. आलाय तो एक जबरदस्त चौकार. 23 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. मी म्हटलं होतं भारतामध्ये सध्या क्रांती होते. भारतामध्ये जनजीची हवा आणि केएसके मध्ये तोरणेवाडीच्या युवाची हवा पाहायला मिळते. चेंज होतोय आणि हा बदल मात्र आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल शिंदी सारख्या टीमला. इकडे मात्र चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न, परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. सामना संपलेला नाहीये. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7 कोणतीही विकेट नाहीये. टीम तोरणेवाडीचे प्रेक्षक आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजित बायकर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शिवाजी जाधव तिकडे एंट्री घेतलायत आणि लांबून पाहतायत काय घडतं या मॅच मध्ये. तोरणेवाडीचे सुपुत्र आहेत, हात्रेवाडीचे सुपुत्र आहेत, निपाणीचे सुपुत्र आहेत. तिन्ही गावं आपल्या नावावरती केलेत शिवाजी जाधवनी. शिवाजी जाधव हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. केएसकेचे सर्वात मोठे बिग फॅन म्हणून या व्यक्तीकडे पाहिलं जातं, माणसाकडे पाहिलं जातं. आज तोरणेवाडीला सपोर्ट करतायत. 7 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन केलं. गुगली बॉल होता, स्लोअर पद्धतीचा बॉल होता, नकल बॉल होता, फसबा बॉल होता आणि इथे मात्र फसवलंय मी म्हणेन तुषारला. भूमिपुत्र मैदान बऱ्याचशा आठवणी आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करूया. लेग साइडला पंच करायचा होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट करायचे, मिळेल का. हो, स्ट्राईक रोटेट होईल आणि इकडे झाले, कारण तिकडे मात्र प्रशांतला स्ट्राईकला आणायचं होतं. तुषारने आपलं विकेट सोडली. महत्वाची विकेट होती ती सोडली. आता 4 बॉलच्या पाठीमागे 7ची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोणाला पाठवलंय. तो आलाय. हो, तोच आलाय. प्रवीण वालुगडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 बॉल आणि 7 धावांची गरज होती. पहा इकडे मी म्हटलं होतं मगाशी की सामना अगदी तोरणेवाडी टीमच्या दिशेने चाललाय. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर वाघेऱ्यावरून तुम्ही लेफ्ट मारला ना की सरळ वेंगळे, गोगवे, वारसोळी देव असा प्रवास करत तुम्ही तोरणेवाडीला पोचाल. परंतु तिकडे मध्ये एक कट आहे. हा कट आता शिंदी मारते का पाहायला लागेल. पुढे आले, त्यानंतर पदल आली, त्याचा वापर केला. डान्सिंग डाऊन द विकेट केलेला फटका. 2 धावा येताना पाहायला मिळतील. हो, इकडे 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत. हा सामना आपण जर पाहिला ना तर अगदी सोनाट आणि याच्यामधून एक वरती तळदेवला एक रोड जातो आणि तिकडून शिंदीला जाऊ शकता तुम्ही. असा सामना होईल का हे देखील पाहावं लागेल. 3 बॉलच्या पाठीमागे 5 आहेत. जबरदस्त लढत पाहायला मिळते. याच सामन्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो की शेवटपर्यंत हा सामना जावा आणि काय सामना रंगतोय. तोरणेवाडी विपक्ष सामना तुम्ही शिंदी पाहताय. 3 बॉल 5. प्रशांत स्ट्राईक एंडला. 6 बॉल 14 खेळलाय तो. सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल. टाळ्यांचा प्रतिसाद देतोय टीम तोरणेवाडीकडून. आता 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना.
चांगला सामना प्रेक्षकांनी टक लावून पाहतायत पहा कोणताही प्रेक्षक तुम्हाला इकडे तिकडे पाहताना मिळणार नाहीये सगळेजण इकडे या सामन्याकडे टक लावून पाहतायत लाकवड संघ विचार करत असेल कोण येणार वरती शिंदी की तोरणेवाडी जबरदस्त लढत गतीमध्ये परिवर्तन स्लोअर पद्धतीचा बॉल फिंगर रोल्स केलेत आणि इथे काय घडलंय तर डॉट बॉल आलाय 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावांची गरज आहे आता सामना जबरदस्त होतोय लाजबाब सामना पाहायला मिळतोय 2 बॉलच्या पाठीमागे 4 आता प्रेशर हँडल कोण करेल त्याची मॅच असेल गतीमध्ये परिवर्तन स्लोअर पद्धतीचा बॉल काय घडलंय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि इकडे विकेट मिळेल का हो इकडे विकेट मिळते प्रशांतला बाद व्हावं लागते आता प्रवीण वालुगडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतील 1 बॉलच्या पाठीमागे 4 धावांची गरज शिवाजी जाधव यांच्यावरती कॅमेरा मारू शकला तर मारा तुम्ही 22 यार्ड ओमकार शिवाजी जाधव यांच्यावरती कॅमेरा मारा गेटवरती येत काय घडणार या मॅच मध्ये उत्कंठा शिकेला आणि त्यांच्यावरती कॅमेरामॅनने देखील फोकस केलाय 22 यार्डनी अगदी दोन्ही हाताची घडी पाठीमागे घातली विचार करतायत काय करावं लागेल या मॅच मध्ये सोपं आहे चौकार मारावा लागेल शिवाजी जाधव यांची टीम तोरणेवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळते 1 बॉल 4 ची गरज प्रवीण वालुगडेनी हे काम केलंय आणि हाच तो बॉल जोरात मारायचा प्रयत्न केलाय एक्स्ट्रा कव्हरला टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाही बॉल निघून चालला सीमारेषेच्या पलीकडे तोरणेवाडी टीमनी हा सामना जिंकला त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडीने अप्रतिम खेळ केला आणि इकडे हा सामना जिंकला प्रवीण वालुगडे हिरो ठरतो या मॅचचा 1 बॉल 4 धावांची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय शिवाजी जाधव यांच्या हातामध्ये बॅट नाहीये छत्री आहे परंतु ते फिरवतायत हेलिकॉप्टर फिरवतायत आणि हेलिकॉप्टरनी अगदी तोरणेवाडीने हा सामना जिंकला असं म्हणायला काय हरकत नाहीये अभिनंदन